दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, सोवळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या। हेच मनमोहक रूप पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून सगळेच भाविक भक्त गेल्या 18 ते 20 दिवस आपला हा पायी वारी प्रवास करत ते इथवर पोहोचतात, लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी येतात आणि त्याला साकडं घालतात की यंदा चांगला पाऊस होऊ देत, चांगला पीक येऊ देत आणि संपूर्ण राज्य देश सुखी समाधानी राहू देत। आणि त्यासाठीच आता लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठीच सगळे भक्तगण इथवर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सध्या शासकीय महापूजा सुरू आहे आणि ही महापूजा तब्बल 4:30 वाजेपर्यंत चालणार आहे। महापूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा गाभारा सर्वसामान्य प्रवास आलेल्या सगळ्या भक्तांसाठी खुलं केलं जाईल आणि लाडक्या विठुरायाला मग त्यांना भेटता येणार आहे। विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, पाहताच होती दंग आज सर्व संत। सण आला पंढरीचा, सोहळा जमला आषाढी वारीचा, तर मेळा जमलाय भक्तगणांचा। ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा, हाच ध्यास प्रत्येकाला आहे। शासकीय पूजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर सुरू झालेला आहे आणि तरी आता आपण बघतोय मुख्यमंत्र्यांची यंदाची ही या टर्मची त्यांची शेवटची ही शासकीय महापूजा आहे। यंदा आषाढी या पूजेसाठी 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नाशिकच्या सटाण्यातील आशाबाई बाळू अहिरे या दाम्पत्याला देखील मान मिळालेला आहे। बाळू शंकर अहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू अहिरे तुमच्या हातात घ्यावे, तुम्ही त्यांना घाला। पुष्पहार आणि तुळशीहार पांडुरंगाच्या महापूजेच्या प्रसाद रूपाने त्यांना प्राप्त झालेला आहे। श्रीफळ प्राप्त झालेला आहे। अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे राहणारे हे मानाचं वारकरी दाम्पत्य भाजीपाला पिकवतात आणि गेल्या 15 वर्षांपासून सलग वारीला येतात। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा जो भक्तवत्सल पांडुरंगाला शरण जाणारा जो भाव आहे, तो ह्या शेतकऱ्याचा भाव, या शेतकरी दाम्पत्याचा भाव या मानाच्या वारकरी दाम्पत्यामध्ये आपल्याला दिसतो आहे। आणि इकडे तोंड करा। राहुल थांबा थांबा, इथून इथेच थांबा, पुढे थांबा। आता काय करा, फक्त देव दिसू। पांडुरंगाला संत श्रेष्ठ कसं म्हणतात? तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही गोड आहे। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही किती गोड आहे। तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी। माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया। पांडुरंगाचं हे जे रूप आहे ते मेघ सुंदर आहे। ढगांमध्ये काळा मेघ आपल्याला सुंदर वाटतो, कारण तो जगाला छाया देतो, पाणी देतो, जीवन देतो। असा हा सर्वांना प्रिय असणारा काळा ढग। देव दिसे ठाई ठाई, भक्त तीन भक्ता पायी, सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर। चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर। हाच जयघोष संपूर्ण पंढरी नगरीत आज दुमदुमतोय। लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठीची आस प्रत्येक भक्तामध्ये, आणि हाच भक्त गेला वारकरी बनून 8 नाही तर तब्बल 18 ते 20 दिवस प्रवास करून, पायी प्रवास करून इथवर चालत आलाय, तो लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी। शासकीय महापूजा